मॉर्गन हॉसेल यांच्या पुस्तकावर आधारित पैशाच्या मानसशास्त्राबद्दलच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तकाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. ते तुम्हाला चांगले आर्थिक निर्णय घेण्यास मदत करू शकतात. मनी डझंट ऑलवेज ब्रिंग हॅपीनेस. पैसा नेहमीच आनंद आणत नाही. हे खरे आहे की पैसा आपले जीवन सोपे आणि अधिक आरामदायी बनवू शकतो. परंतु अभ्यासातून असे दिसून आले आहे की एकदा आपल्या मूलभूत गरजा आणि काही चैनीच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा असेल तर अतिरिक्त पैशामुळे अधिक आनंद मिळत नाही. याचे कारण आनंदावर इतर अनेक घटकांचा प्रभाव पडतो, जसे की आपले नातेसंबंध, उद्देशाची भावना आणि जीवनात एकूण गुणवत्ता. त्यामुळे संपत्ती जमा करण्यावर आपले सर्व लक्ष केंद्रित न करता आपल्या जीवनातील इतर पैलूंना देखील प्राधान्य देणे महत्त्वाचे, जे आपल्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देऊ शकतात. समजा तुम्हाला कामावर मोठी बढती मिळते, जी लक्षणीय वेतनवाढीसह येते. सुरुवातीला तुम्हाला अधिक आनंद वाटेल, कारण तुमच्याकडे ज्या गोष्टींचा आनंद आहे त्यावर खर्च करण्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे असतील. तथापि कालांतराने वेतनवाढीची नवीनता संपुष्टात येते आणि तुम्हाला हे लक्षात येते की अतिरिक्त पैसे तुम्हाला एकूणच आनंदी बनवतात असे नाही. दुसरीकडे कल्पना करा की तुम्ही प्रियजनांसोबत वेळ घालवण्यास किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या क्रियाकलांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देता. जरी त्यांना जास्त पैसे लागत नसले तरी हे फक्त जास्त पैसे असण्यापेक्षा अधिक दीर्घकाळ टिकणारा आनंद मिळवून देऊ शकतो. अंडरस्टँडिंग हाऊ टू यूज मनी. पैसे कसे वापरायचे ते समजून घेणे. आपण आपला पैसा खर्च करण्यास किंवा गुंतवण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपल्याकडे किती आहे आणि आपले आर्थिक उद्दिष्टे काय आहे. याचा अर्थ आपली मिळकत, खर्च, कर्ज याचा आढावा घेणे आणि आपले पैसे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी बजेट तयार करणे. असे केल्याने आपण हे सुनिश्चित करू शकतो की आपण जास्त खर्च करत नाही आणि आपण भविष्यासाठी बचत देखील करत आहोत. समजा तुमचा पगार दरवर्षी 50,000 आहे. तुम्ही तुमचे पैसे खर्च करणे किंवा गुंतवणे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्हाला कर, आरोग्य सेवा खर्च आणि सेवानिवृत्तीसह किती कामे करायची आहे. तुम्हाला कदाचित असे आढळून येईल की तुमच्याकडे वास्तविक खर्चावर खर्च करण्यासाठी दरवर्षी फक्त 35,000 आहे. याचा अर्थ असा आहे की जास्त खर्च टाळण्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक बजेट तयार करणे आवश्यक आहे. बीइंग अवेअर ऑफ हाऊ यू अक्वायर मनी. तुम्ही पैसे कसे मिळवता याची जाणीव असणे. तिसरा मुद्दा हा आहे की आपण पैसे कसे मिळवतो याची जाणीव असणे आवश्यक आहे. याचा अर्थ कठोर परिश्रमाद्वारे पैसे कमवणे, स्वतः गुंतवणूक किंवा इतर जोखमीच्या उपक्रमांद्वारे पैसे कमविणे यातील फरक समजून घेणे. पैशाबद्दलच्या आपल्या निर्णयावर प्रभाव टाकणाऱ्या मनोवैज्ञानिक पूर्वग्रहांची जाणीव असणे देखील महत्वाचे आहे, जसे की अति आत्मविश्वासाची प्रवृत्ती किंवा अनावश्यक जोखीम घेण्याची प्रवृत्ती. त्याचबरोबर आपण पैसे कसे मिळवतो याची जाणीव ठेवून आपण त्याचा वापर कसा करायचा याबद्दल अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो. समजा तुमचा एक मित्र आहे जो सट्टा, क्रिप्टोकरन्सी किंवा इतर उच्च जोखमीच्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करतो आणि खूप लवकर पैसे कमवतो. तथापि आपल्याला हे देखील माहित आहे की या प्रकारच्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणारे बरेच लोक तितक्या लवकर पैसे गमावतात. तुमच्या मित्राने त्याचे पैसे कसे मिळवले याची जाणीव ठेवून तुम्ही त्याच्या आघाडीचे पालन करायचे की नाही याबद्दल अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता. मॅनेजिंग युअर डेली एक्सपेन्सेस. तुमचा दैनंदिन खर्च व्यवस्थापित करा. आपल्या दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन करणे हाच होता मुद्दा. याचा अर्थ आपल्या खर्चाबद्दल शिस्तबद्ध असणे आणि अनावश्यक खरेदी टाळणे, आपल्या खर्चाचा मागोवा ठेवणे आणि भविष्यासाठी बचत करत असताना आपल्याला आपले आवश्यक खर्च कव्हर करण्यासाठी अनुमती देणारे बजेट तयार करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने आपण हे सुनिश्चित करू शकतो की आपण आपल्या अर्थाने जगत आहोत आणि कर्ज जमा करत नाही. समजा तुम्ही साधारणपणे जेवणासाठी दर आठवड्याला 100 रुपये खर्च करता. दर आठवड्याला 50 रुपये कमी करून तुम्ही प्रतिवर्ष 2600 रुपये वाचू शकता. हे अतिरिक्त पैसे कर्ज फेडण्यासाठी, बचतीसाठी, योगदान देण्यासाठी किंवा भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. आपल्या दैनिक खर्चाचे व्यवस्थापन करून आणि अनावश्यक खरेदी टाळून आपण कालांतराने अधिक पैसे वाचवू शकतो. इन्व्हेस्ट वाइजली. हुशारीने गुंतवणूक करणे. पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपल्या पैशाची हुशारीने गुंतवणूक करण्याचे महत्त्व. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी आपले पैसे गुंतवणे हा एक महत्त्वाचा घटक असू शकतो, परंतु ते सुज्ञपणे करणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ आपल्या गुंतवणूक पर्यायावर संशोधन करण्यासाठी वेळ काढणे आणि अल्पकालीन बाजारातील चढ उतारांवर आधारित आवेगपूर्ण निर्णय घेण्याचा मोह टाळणे. याचा अर्थ संयम बाळगणे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या नवीनतम संधीचा सतत पाठलाग करण्याऐवजी आपल्या गुंतवणूक योजनेला टिकून राहणे असा आहे. कल्पना करा की तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी 10,000 आहे. आपण ही सर्व अमाऊंट एका स्टॉक किंवा क्रिप्टोकरन्सी मध्ये ठेवू शकता, जे अलीकडे चांगली कामगिरी करत आहे, परंतु हे एक धोकादायक धोरण असू शकते, त्यामुळे लक्षणीय नुकसान होऊ शकते. वैकल्पिकरित्या तुम्ही तुमचे पैसे कमीत कमी इंडेक्स फंडात टाकून तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणू शकता, जो शेअर बाजारातील एकूण कामगिरीचा मागोवा घेतो. जरी ही रणनीती समान अल्प मुदतीचे नफा देऊ शकत नसली तरी दीर्घ मुदतीत अधिक सातत्यपूर्ण परतावा मिळवण्याची शक्यता आहे. शेवटी पैशाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाची जाणीव ठेवून आणि त्याचा सुज्ञपणे वापर कसा करायचा हे समजून घेऊन आपण दीर्घकालीन आर्थिक यशासाठी एक भक्कम पाया तयार करू शकतो. यामध्ये बजेट तयार करणे, आपण पैसे कसे मिळवतो याची जाणीव असणे, आपला दैनंदिन खर्च व्यवस्थापित करणे आणि आपले पैसे हुशारीने गुंतवणे याचा समावेश होतो. या गोष्टी केल्याने आपण हे सुनिश्चित करू शकतो की आपली आर्थिक स्थिती निरोगी आणि सुरक्षित आहे आणि आपण आपल्या
आर्थिक स्रोताची जास्तीत जास्त वापर करत आहोत आणि आपण आपल्या आर्थिक स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करत आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा मराठी स्पार्क, सह्याद्री स्पार्क.